माझी मुलगी आधी इथं होती, जेलला होती. हां, पण जेलमध्ये काय झालं आम्हाला पण कळायला मार्ग नाही आहे. पण तिच्यावरती तेवढी सुरक्षा पाहिजे होती, तेवढी गरज होती ना. एकटी मुलगी तरी मोकळ्या जागेत फाशी घेते म्हणजे बाकीचे कर्मचारी गेले होते हे कर्मचारी गेले कुठे होते. मग आम्ही प्रशासनाकडून हीच मागणी करतोय की कर्मचाऱ्यांना विचारपूस करा आणि यांच्यावरती गुन्हे दाखल करा की असं का झालेलं. कार्यवाही झाली. आम्ही या अगोदर पण काही लोकांना म्हणजे नंदुरबारच्या कोणते शिक्षक आहे त्यांनी तिच्यावरती खरी का खोटी आम्हाला पण माहिती नाही आहे. आणि बाकीचे पोलीसवाले सांगत होते LCB वाले की तुझ्या बाकीचे लोकांचे दुसऱ्यांचे जे गुन्हे आहेत ते पण तुझ्यावर टाकणार आहेत आम्ही म्हणून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि प्रशासनाकडून मला न्याय मिळून आता जेलमध्ये असं का झालं याचा मोकळा कर्मचाऱ्यांवर कारवाई पाहिजे. काय नेमकं प्रकरण काय घटना आणि मी धुळे जेल अधीक्षक एकनाथ शिंदे. आज रोजी सकाळी 11:15 ते 11:30 वाजेच्या दरम्यान कारागृहातील न्यायाधीन बंदी त्यांचं नाव आहे चंद्रमा संजय बैरागी वय 20. ही महिला 2 दिवसापूर्वी कारागृहात दाखल झालेली होती देवपूर पोलीस स्टेशन मार्फत. आणि आज रोजी तिने आमच्या महिला विभागातील जो हॉल आहे त्या हॉलच्या पाठीमागं बाथरूमला जाण्याच्या कारणा सांगून ती पाठीमागच्या हॉलच्या बल्लीला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन तिने आपखुशीने आत्महत्या केलेली आहे. याबाबत आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडे आकस्मिक घटनेबाबत फिर्याद देण्यात आलेली आहे. आणि आज रोजी माननीय जज साहेब न्यायाधीश यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास स्थानिक पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे. त्याचबरोबर सदर शवविच्छेदन अहवाल हा इन्क्वेस्ट पंचनामा व्हिडिओ शूटिंगसह करण्यात येत आहे आणि नियमानुसार सर्व आम्ही ज्या काही आहे बाबी त्या आम्ही फॉलो करत आहोत. आणि पुढील तपास पोलीस स्टेशन मार्फत झाल्यानंतर याबाबत सत्य बाहेर येईल. धन्यवाद. मी कोशिश करत होती ना बाहेरून तिला सोडायला, मी सर्व करत होती तिच्यासाठी. मी काल पण आली, वकिलांनी मला तिचं काय त्याची रिपोर्ट आला नाही, या प्रकाश पाटीलची रिपोर्ट दिला नाही, तिचा आला, तिला धमकावला. त्या दिवशी इथं कॅमेरे चेक करा तुम्ही. त्या दिवशी म्हणे तुझं जेवण करणार नाही, मी 8 दिवसची रिपोर्ट देणार नाही तुला. आणि मागचे जेवढे गुन्हे म्हणे दुसऱ्या पोरगीचे ते पण तुझ्यावर टाकतो म्हणे. मी म्हणे जे सर्व गुन्हे म्हणे सर्व मागचे जेवढे ती दुसरी पोरीने केलेले ते मी तुझ्या नावावर टाकतो म्हणे. मी म्हणे माझ्याकडे तुझे व्हिडिओ आहेत. मग ते व्हिडिओ मी मागत होती, ते व्हिडिओ दिले नाही ना मला प्रकाश पाटीलने. आता त्याला मला व्हिडिओ द्या मला, तेव्हा मी तुझ्याकडनं तू काय करायचं ते करते म्हणा. ती पोरगीला त्यांनी मारली जेलमध्ये. ती एवढ्या जागावर कोण मारतं का? खाली काहीच नाही. मारून टाकली जेलमध्ये, तिथं लटकून दिली म्हणजे तिचा नायनाट होऊन गेला. काहीच म्हणजे तिचं काही सबूत काही नाही. कायदा म्हणजे काहीच नाही. कोणाला महिलांना सुरक्षा पाहिजे. महिला सुरक्षित कुठे जेलमध्ये सुद्धा महिला सुरक्षित नाहीये. तर मग आम्हाला काय कामाचा हा न्याय कुठे आहे महिलांना? लाडकी बहीण हा मुख्यमंत्री काय करतोय? बसून काय करतोय तिथं? आणि ते लाडकी बहीणच करतोय का? दाखल झाला त्या दिवशी संध्याकाळी सांगितलं घेतल्यावर तुला भेट मारलं मला मी बोलले नाही मी भेटायला आली नाही. Yes, sir. बॉडी दाखवली जाईल.
मोबाईल